Everybody told me go to London. Instead of that, I chose Glasgow, and here I am telling you why. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे हर्षाली आणि आजचा आपला टॉपिक आहे वाय डिड आय चूज ग्लासगो ओव्हर लंडन ऑर एनी बिग सिटी इन इंग्लंड. Okay, so everybody told me go to London, but I chose Glasgow. Ani, here I am telling you why coming to Glasgow is really worth it, especially when we come from Indian middle class family आणि आपले स्वप्न फार मोठे आहेत पण बजेट टाईट आहे. तर या सगळ्या सिनारिओ कन्सिडर करून माझ्या काही सेट प्रायोरिटीज होत्या आणि मला माझे स्वप्न पण पूर्ण करायचे होते. तर दॅट्स वाय आय हॅव लिस्टेड आउट लाईक 4 थिंग्स. जेव्हा आपण इंडियन मिडल क्लास फॅमिलीमधून येतो आणि आपले स्वप्न फार मोठे आणि बजेट फार टाईट आहे, तर ही काळाची गरज होऊन जाते, की आपण जो काही निर्णय घेऊ आणि जिथे काही ह्यूज अमाउंटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू, ते डिसिजन आपलं बरोबर ठरलं पाहिजे आणि त्यात आपण सक्सेसफुल झालो पाहिजे. सेम थिंकिंग माझी होती. कारण जेव्हा मी विचार केला, की मला अब्रॉडला शिक्षण घेण्यासाठी जायचंय किंवा मास्टर्स डिग्री करण्यासाठी जायचंय, तर माझं असं होतं, की बाबा आपण लोन घेऊन जाणार आणि आपले पैसे वाया जायला नको. बऱ्याच काही गोष्टींची मला काळजी होती, की आपण सेफ राहू की नाही राहू, कसं आपण मॅनेज करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझे 4 गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. त्या होत्या सेफ्टी, दुसरं होतं टाईम, तिसरं होतं पैसे आणि फोर्थ होतं एन्व्हायर्नमेंट. लाइक एन्व्हायर्नमेंट वॉज माय लिस्ट प्रायोरिटी. पण ह्या 3 ज्या होत्या 3 गोष्टी ह्या फार महत्त्वाच्या होत्या माझ्यासाठी. तर आपण पहिल्या पॉइंटपासून चालू करूया. पहिला पॉइंट जसं की मी म्हणाले सेफ्टी. मी फार ऐकलेलं होतं, की इंग्लंडमध्ये इंडियनसोबत फार डिस्क्रिमिनेशन होतं आणि वन ऑफ द बिगेस्ट सिटी जी आहे म्हणजे बिगेस्ट नाही म्हणता येणार, एक सिटी आहे चांगली नावाजलेली. तर ब्रिस्टल म्हणून एक सिटी आहे जिथे फार जास्त डिस्क्रिमिनेशन होतं इंडियन्ससोबत आणि त्या सिटीचा पूर्ण यूकेमध्ये जो क्राईम रेट आहे तो सर्वात जास्त आहे. जेव्हा सर्च करत होते किंवा जेव्हा मी रिसर्च करत होते, आय गॉट टू नो दॅट की स्कॉटलंड इज मच सेफर कंपेअर्ड टू इंग्लंड. तेव्हा आय डिसाइडेड टू गो विथ लाईक स्कॉटलंड्स युनिव्हर्सिटी. आणि त्यातही जेव्हा मी रिसर्च करत होते तेव्हा मला कळालेलं की कमिंग टू ग्लासगो विल बी रिअली वर्थ इट. तो ते पहिलं रिझन होतं, लाईक क्राईम रेकॉर्ड्स आणि डिस्क्रिमिनेशन एव्हरीथिंग. दुसरा पॉइंट मी जसं म्हटले की मनी. मनी जसं की मी पहिलेही म्हणाले, की बाबा जेव्हा आपण लोन घेऊन येतो, सो वी नीड टू मेक शुअर की आपण एक सिंगल पेनी कुठे-कुठे सेव्ह करू शकतो, आपल्याला ते बघायचं असतं. जसं जर तुम्ही इंग्लंडमध्ये जर मोठ्या-मोठ्या सिटीजमध्ये गेला आणि तिथे शिक्षण घेण्याचा विचार केला, नो डाउट एव्हरीथिंग इज बेस्ट ओव्हर देअर. पण माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला असं वाटतं, की जसं तुम्ही रेंटमध्ये, ग्रोसरीजमध्ये, तुम्ही ट्रॅव्हलमध्ये जर पैसे थोडेफारही वाचवू शकलात, तर ॲट द एंड ऑफ द डे तुमच्याकडे पैसे असतात टू सेंड बॅक टू इंडिया. आणि त्या पर्स्पेक्टिव्हनी माझा जो निर्णय होता, मला असं वाटतं मी जस्टिस केलं आहे त्या माझ्या निर्णयाला. तो कमिंग टू Glasgow is like best decision I have ever made. थर्ड पॉइंट आय वुड से की टाईम. तर ज्या इंग्लंडमध्ये ज्या काही व्यवस्थित युनिव्हर्सिटी आहेत, त्या मेन सिटीजमध्ये आहे. आणि इफ यू गो लिव्हिंग इन मेन सिटी, लाईक जर तुम्ही युनिव्हर्सिटीच्या आजूबाजूला जर राहण्याचा निर्णय घेतला, तर तुम्हाला एकतर खूप हाय रेंट पे करावं लागेल. आणि जर तुम्ही थोडं लांब, दूर बघण्याचा जर निर्णय घेतला, राहण्याचा निर्णय घेतला, तर तुम्हाला ट्रॅव्हलला पैसे तिथे जातील आणि शिवाय तुमचा टाईमही जाईल. तर आय वॉज अगेन्स्ट टू बोथ द थिंग्स. तर मी विचार केलेला, की जर मी टाईम वाचवू शकले ट्रॅव्हल करण्यामध्ये, तर मी तो अभ्यासात देऊ शकेल, मी जेवण बनवण्यात देऊ शकेल किंवा मी माझा पार्ट टाईम जॉब शोधण्यात देऊ शकेल. सो हिअर वॉज लाईक दिस इज द 3 थिंग्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. लास्ट थिंग इज माय पर्सनल चॉईस. आय लाइक टू बी इन लाईक अ क्वाइट अँड पीसफुल एन्व्हायर्नमेंट. लेट मी नो हाऊ आय कॅन हेल्प यू. आणि जर तुमचे या 4 पॉइंट्सपेक्षा कोणते दुसरे पॉइंट्स तुम्हाला जर कन्सिडर करायचे असतील, प्लीज लेट मी नो. मी तुम्हाला नक्की गाईड करेल.
Until and unless, bye bye.